एका कॅन्डलनी आणि एका रोजनी एवढं छान असं छोटंसं आणि क्यूटचं डेकोरेशन होईल असं मला वाटलं नव्हतं. रात्री बड्डे सेलिब्रेट करायचं होतं, मागच्या गेल्या महिन्यामध्ये यांचा बड्डे होता, तर रात्री 12 वाजता सेलिब्रेट करू म्हटलं, तसं तर दुसऱ्या दिवशी पण करायचं, त्यामुळे पेस्ट्रीज आणल्या. म्हटलं दुसऱ्या दिवशी केक आणायचाच आहे. आणि आजकाल असं झालंय ना की स्वीट जास्त खावंसं वाटत नाही, एवढा मोठा केक कोणच खाणार, त्यामुळे इकडे पेस्ट्रीज आणल्या आणि छोटासा बड्डे इकडे 12 वाजता सेलिब्रेट केला. आता त्यांना मी झोपेतून उठवलं होतं, झोपले होते ते कारण, आणि मी मात्र तयार वगैरे होऊन असं वाटतं की बड्डे माझाच आहे. ते मात्र फक्त येऊन बसले आणि ती केकची प्लेट एवढी छान वाटत होती, सोबतच कॅन्डल्स. फक्त एक रोजच्या मी पेटर्स त्यावर टाकल्या आहेत, पण त्यावरून पण एवढं सुंदर असं डेकोरेशन माझं वाटतंय. बर्थडे सेलिब्रेशनमध्ये सिया मात्र कुठे दिसत नाही, कारण की ती केव्हा झोपली होती. मग काय, आम्ही दोघांनीच केक कटिंग केली. म्हटलं आता सियाला जर उठवलं तर नंतर ती रात्री झोपणार नाही, आणि तसं तर ती केकही काही कट करू नाही देणार. सेलिब्रेशनमध्ये जरी सिया नसली तरी व्हिडिओमध्ये मात्र सिया आहे, कारण की त्या दिवशी आम्ही थोडंसं संध्याकाळी गेलो होतो अलिशा दीदीकडे, आणि अलिशा दीदीने क्यूट अशी टॉवेलची साडी सियाला घातली होती. मी आजपर्यंत घातली नाही, पण अलिशा दीदीने मात्र ते काम केलं आणि सर्वांचं इकडे खेळणं चालू होतं. चला भेटू लवकरच, तोपर्यंत बाय.